हे गाईज, दिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. आपण इथे इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, एक्सप्लोर करतो, मज्जा करतो एकदम. सो प्लीज सबस्क्राईब. आज डे 2ची आफ्टरनून आहे आणि आपण सिटी टूर करायला आलो आहे अबुधाबीला. विजिटिंग पॉईंटला आलो आहे आपण, जिथे इतिहाद टॉवर्स दिसतात. आता आपण आलो आहे एमिरेट्स पॅलेसमध्ये. हा आधी किंग्सचा पॅलेस होता, जो आता यांनी 5 स्टार हॉटेलमध्ये कन्वर्ट केला आहे. इथे विजिटिंगसाठी काही चार्जेस नाही आहेत, एंट्री फ्री आहे. इथे तुम्ही स्टेसाठी बुकिंग करू शकता. वीकडेजमध्ये 2 अडल्टसाठी 24 आवर्ससाठी जवळजवळ 92 to 95,000 पर्यंत अप्रॉक्स चार्जेस आहे. हेच विकेंडसाठी 1,50,000 पर्यंत जाते. एकदम शाही, फुल गोल्डन असं वाईब्स आहे तिकडच्या. हे असं पेंटिंग केलेलं आहे पॅलेसचं वॉलवरती. इथे हाईट बघा विंडोची, बाहेरचा व्ह्यू आहे हा. एवढी मोठी झाडं इंडोअर मध्ये आहेत. सर्व एकदम एस्थेटिकली परफेक्ट आहे. चला आता थोडी पेट पूजा करूया. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हीगन, नॉन व्हीगन विचारून घ्या, एकदा कन्फर्म करून घ्या. रेट्स हे 5 स्टार हॉटेल प्रमाणे आहेत, बट प्रेटी लुकिंग डेझर्ट्स आहेत. वाव, किती सुंदर दिसतात आहेत, छोटे छोटे क्यूट क्यूट. बॅकरूम्स. इथे बरेच इंडियन आर्ट आणि मुघलाई आर्ट केलेले आर्टिफॅक्ट्स होते. हे विकतही घेऊ शकता इथून. असे लाईव्ह शोज होतात. त्यानंतर हे वॉशरूम आहे, सो एस्थेटिक. इथे आणि मिनी अबुधाबी सिटी बनवलेली आहे.
मी अबुधाबीबद्दल काही इन्फॉर्मेशन देते आता तुम्हाला. अबुधाबी दुबईपेक्षा एक्सपेन्सिव्ह आहे. ट्रॅव्हल, फूड आणि इतर गोष्टी दुबईच्या कंपॅरिझनमध्ये इथे एक्सपेन्सिव्ह मिळतात. सो जर तुम्हाला डेट्स, चॉकलेट्स, इतर वस्तू जर गिफ्टिंगसाठी घ्यायच्या असतील तर त्या दुबईवरून घ्या, अबुधाबीवरून नको. इथे इझिली रेस्टॉरंट्स अवेलेबल नाही आहेत. स्ट्रीट फूड, ईट कॉर्नर्स असं काहीही नाही आहे इकडे. स्नॅक्स किंवा इतर गोष्टी घेण्यासाठी असे इझिली शॉप्स वगैरे पण नाही आहेत. सर्व जे आहे ते मॉलमध्ये आणि दूर आहे. सो तुमचं खायच्या गोष्टी तुम्ही कॅरी करा तुमच्या बॅगेमध्ये. इथे येण्याआधी तुम्ही रेडी टू मेक अशा भरपूर गोष्टी घेऊ शकता. पावभाजी, उपमा, पोहे, व्हेज बिर्याणी हे सगळे रेडी टू मेक आम्ही कॅरी केलेले होते. हॉटेलमध्ये हॉट वॉटर किटली असतेच, त्याचा यूज केला. पाण्याची बॉटल खूप एक्सपेन्सिव्ह आहे, सो पाणी जपून वापरा. 4 दिरहम 500 ml ची बॉटल किंवा त्याहीपेक्षा जास्त. तुम्ही कुठून घेताय पाणी त्यावर डिपेंड आहे. माझी टूर फेब्रुवारीमध्ये झाल्या असल्या कारणामुळे प्लीजंट क्लायमेट होतं, एकदम छान थंड. पण जर तुम्ही एप्रिल, मे वगैरे ऑफ सीझनमध्ये जर इन्क्वायरी करून गेलात तर तुम्हाला सगळे जे थीम पार्क्स आहेत जसे फरारी वर्ल्ड, सी वर्ल्ड अँड अदर्स, तर तेही बघायला मिळतील कमी दरात. त्यावेळी हॉटेलचे रेटही कमी असतात. गर्दी खूप कमी असते, पण टेम्परेचर हे 40-50 डिग्रीपर्यंत जाते, म्हणजे अतिशय कडक उन्हाळा असतो. कमी बजेट असेल तर हा ऑप्शन प्रेफर करू शकता. अबुधाबीला वॉर्नर ब्रदर्स आणि यास वॉटर वर्ल्ड हे पण आहे. यास वॉटर वर्ल्ड हे एक वॉटर पार्क आहे जिथे राईड्स वगैरे आहेत पाण्यातल्या. वॉर्नर ब्रदर्स हे अजून एक खूप सुंदर आहे थीम पार्क. काही राईड्स वगैरे पण आहेत तिकडे. 90s किड आहे मी आणि लहानपणापासून कार्टून नेटवर्क आणि वॉर्नर ब्रदर्सचे सगळे शोज बघते. तिथे जायचं माझं खूप मन होतं, पण वेळेअभावी आम्हाला नाही करता आलं ते. लहान मुलांसाठी खूप छान आहे ते, आणि मोठं होऊनही जे कार्टून आणि हे सगळं एन्जॉय करतात त्यांच्यासाठी पण मस्त आहे. लहानपणापासून फक्त स्क्रीनवर हे कार्टून्स बघत आलो आहे, त्या स्क्रीनमध्ये गेल्याचा अनुभव आहे वॉर्नर ब्रदर्स. 1-1.5 तास इनफ आहे हा पॅलेस एक्सप्लोर करायला. सगळा इथून आउटडोअर व्ह्यू दिसतोय मस्त. Hope you enjoy this video. Please like, share, subscribe. Follow me on Instagram. Thanks for watching. Enjoy your life.